भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजश्री कदम. आजची रेसिपी आहे रताळ्याची खीर. चला तर मग इथं थोडे काजू आणि बदाम, मोठे 2 स्पून साखर मिक्सरमधून पावडर करून घ्यायची आहे. याची खीर म्हणाल तर अप्रतिमच लागते चवीला. आता इथं अर्धा रताळं घेतलेला आहे. जी बटाट्याची आपण साल काढतो ना, त्या मशीनने अशी साल काढून घ्यायची आहे त्याची. आणि पटकन होणारा हा पदार्थ आहे. साईड डिश म्हणून तुम्ही खिचडीबरोबर हे खाऊ शकता. खूप भन्नाट लागते. जर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा झाली तर असं खीर बनवून खाऊ शकता. तर अशी जाडसर किस करून घेतली. आता गॅस लावून घेऊ आणि पातेल्यामध्ये ना मोठा 1 स्पून तूप घालून घ्यायचं आहे. तुपामुळे त्या खिरीला एक चव छान येते. तुपाऐवजी तुम्ही बटर जरी घातला त्या खिरीला तरीही छान लागते ती. आता ही भाजून घेऊ किस. जोपर्यंत पिवळी होत नाही ना किस तोपर्यंत भाजायची ही. आणि जवळजवळ तुपामध्ये ही खीर निम्मी भाजली जाते. दुधामध्ये निम्मी म्हटल्यानंतर 10 मिनिटात ही खीर तयार होते. फारसा वेळ लागत नाही. आता हे बघा, ही भाजलेली आहे खीर. ह्याच्यामध्ये जी आपण आता पावडर करून घेतली होती ना काजू बदाम आणि साखरेची, ती पण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ. आणि पुन्हा एकदा ही मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता ह्याच्यामध्ये घालू आता 1.5 ग्लास दूध. दुधातच ही खीर शिजवायची आहे. पाणी अजिबात वापरायचं नाही. दुधामध्ये शिजवल्यामुळं काय होतं तर खिरीला एक छान चव येते. आणि काजू बदाम पावडर करून घेतल्यामुळे त्याला खिरीला थिकनेसपणा येतो, म्हणून पावडर करायची. वेलची पावडर घालून आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आणि झाकण ठेवायचं. 10 मिनटं हे शिजवून घ्यायचे. आता फारसं काही शिजवायला लागत नाही. आणि आता ही तयार झाले का पाहू. आता ही मस्त खीर शिजलेले पाहू शकता तुम्ही. खिरीचा थिकनेसपणा बघा, मस्त रहाट असं झालेले आहे. चवीला म्हणाल तर अप्रतिमच झालेले. आता ही काढून घेऊ डिशमध्ये गरमागरम. आणि माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्यास विसरू नका. तसेच कमेंट करण्यास विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थांनी तोपर्यंत धन्यवाद.